दिल्ली हायकोर्टला बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं कळतंय. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर हायकोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेतली जातीये. त्यानंतर बातमी कोल्हापूरची आहे. कोल्हापूरमधला कळंबा तलाव ओव्हरफ्लो आहे. सांडव्यावरून पाणी पडतानाची मनमोहक दृश्य कोल्हापूरकर आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. त्यामुळे या सांडव्यावरून पाहतोय आपण की पाणी पडतानाचे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय. खरं तर एरवी जुलै महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे हा कळंबा तलाव असतो तो नेहमी जुलैमध्ये ओव्हरफ्लो होत असतं. मात्र यंदा पावसाचं प्रमाण कमी राहिल्यामुळं आणि पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळं खरं तर कळंबा तलाव जुलैच्या मध्ये भरण्यापेक्षा तो खरं तर ऑगस्टमध्ये या ठिकाणी खरं तर पूर्ण क्षमतेनं भरला आणि सांडव्यावर आपण पाणी वाहताना पाहतोय. अनेक युवती कॉलेजच्या युवक असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या वर्षा पर्यटनाचा आनंद या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती होता आणि त्यामुळेच पाऊस देखील जून महिन्यात पडला नाही आणि पूर्ण हा जो कळंबा तलाव आहे तो कोरडा ठाक पडलेला होता. आता मात्र हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळं अनेक पर्यटक असतील कोल्हापुरातील आणि कोल्हापूरच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कॉलेजमधील युवक युवती या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. धाराशिवमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक वृक्ष लावण्याचा संकल्प आहे. हरित धाराशिव या अभियानांतर्गत हा संकल्प आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा संकल्प आहे. धाराशिव अभियान 2.0 या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 8 ठिकाणी 10 लाखपेक्षा जास्त झाडं लावण्यात येत आहेत. तुम्ही पाहू शकता की आता त्या माया मारणावर मोठी वृक्ष लागवड चालू आहे. मध्ये 10 लाख झाडं लावायचे नियोजन आहे आणि गेल्या वर्षी जे लागवड केलेली होती त्याच्या जवळपास म्हणजे 90% झाडं जगलेले आहेत असं आमच्याकडे माहिती मिळालेली आहे आम्हाला. तर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. हरित धाराशिव करायचे. हो, हरित धाराशिव करायचे. झाडं खूप चांगल्या प्रकारे लावण्यात येत आहेत आणि प्रत्येक झाडाला QR कोड आहे. प्रत्येक QR कोड स्कॅन केल्यानंतर ते झाडाचं लक्षात येते कोणत्या जातीचं झाड आहे. पेरू आहे, आंबा आहे किंवा जीवन झाड आहेत ते माहित नाहीत अशी सुद्धा झाड आहेत. आणि ती झाडं लावल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे हे उपक्रम झालेला आहे. प्रत्येक उत्साहानं स्वतः येतोय. शासकीय कर्मचारी, पुन्हा मजूर, त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था इथं आलेल्या आहेत. धाराशिव परिवर्तन ग्रुप आहे, त्याचबरोबर बँकेचा स्टाफ आहे. असे वेगवेगळ्या याच्यातले जे सगळेजण हे आज धाराशिव हरित धाराशिव करायचा जे प्रयोग आहे. इथं 2 लाख झाडांचं आमचं हे आहे नियोजन आहे आणि सेरेंटिका कंपनी आणि इथून धाराशिवचं प्रशासन या दोघांच्या मार्फत जे हे प्लांटेशन चालू आहे ते खूप एक मोठी हे आहे पर्यावरणासाठी. गेल्या वर्षी पण हेच इथं प्लांटेशन झालं, यावर्षी पण आपण करतोय. समाधान आहे आम्हाला कंपनीतर्फे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.